रात्री अचानक मम्मी सांगितली मामाच्या गावाला जायचं उद्या. मग काय पहाटे लवकर उठून आवरून मी आणि मम्मी निघालो गावाकडे. मिरज सिव्हिल जवळ आल्यावर गाडी तर पहिला पंपावर घेतलो आणि पेट्रोल भरून घेतलो. पंपावर परत दुसरा शर्ट बदललो. सकाळचा मोकळा रस्ता आणि धुकं पडलेलं वातावरण, त्याच्यात बाबासाहेबांची गाणी, विषयच नाही. बोरगावचा टोल नाका पास केल्यावर आम्ही अथर्वला नाश्त्याला थांबलो. मला आणि मम्मीला नाश्त्याला इडली घेऊन आलो. नाश्ता करायचा झाल्यावर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. एकदाच जत मध्ये येऊन पोचलो. मग इथनं आम्ही आमच्या मामाच्या घराकडे निघालो. मी येणार आहे म्हणल्यावर पहिल्याच सगळेजण खाली येऊन थांबलेले. आमचा आवाज ऐकून झोपलेला वाघ पण उठून आला बघा. आता थोडा वेळ बसून सगळ्यांबरोबर चहा तीन घ्यायचं झाल्यावर बोलून आम्ही पण निघालो पुढे. ही जेव्हा सांगलीला आल्यावर मी कसं बोललेलो तसंही बोलवून दाखवले बघा. जाताना ही काय आम्हाला जाऊच देणं, दरवाजा समोरच थांबली येऊन. ऐक तर माझा येऊन सगळेजण सांगितलं तरी पण ऐकणं चालते. मामाने उचलून घेतल्यावर मामांना